गायीचा वाढदिवस किंवा डोहाळे जेवण साजरे करण्याच्या घटना यापूर्वी महाराष्ट्रात पाहायला मिळाल्या आहेत. मात्र सोलापुरातील केगावमध्ये गायीची ओटी भरून तिच्यासाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केल्याची अनोखी घटना सोलापुरातील केगाव येथे पाहायला मिळालीये. तम्मा पाटील आणि अप्पू पाटील यांच्या परिवारानं आपल्या लाडक्या गंगा या गायीचा ओटी भरण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. या अनोख्या उपक्रमाची परिसरात चांगलीच चर्चा रंगलीये. पाटील परिवार गेल्या 7 वर्षांपासून दंगाचे लहानपणापासून संगोपन करत आहे. गंगा ही केवळ गोठ्यातील गाय नसून परिवारातील एका मुलीप्रमाणेच तिची काळजी घेतली जाते. दंगेला मुलीप्रमाणे जपणाऱ्या पाटील परिवाराची अनेक दिवसांपासून तिच्यासाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम करण्याची इच्छा होती. त्यातूनच गायीची ओटी भरण्याचा आणि पाहुण्यांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्याची कल्पना पुढे आली. त्यानुसार नातेवाईक, मित्रमंडळी तसेच गावातील नागरिकांना निमंत्रित करून हा सोहळा उत्साहात पार पडला. सामान्यतः ओटी भरणे हा महाराष्ट्रातील पारंपरिक विधी असून त्याला मातृत्व, सुफलन आणि मंगल आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. मात्र पाटील परिवारानं आपल्या गायीला कुटुंबातील सदस्य मानत तिच्यासाठी हा सोहळा आयोजित केल्यानं या कार्यक्रमाला विशेष भावनिक आणि आगळेवेगळे स्वरूप प्राप्त झाले. पाटील परिवाराच्या या उपक्रमामागे केवळ धार्मिक किंवा पारंपरिक भावना नसून प्राण्यांप्रती असलेले प्रेम आणि जिव्हाळा असल्याचे दिसून येते. 7 वर्षांपासून ज्या गायीला मुलीप्रमाणे जपले तिच्यासाठी कुटुंबियांनी मोठ्या आनंदानं हा कार्यक्रम आयोजित केला. दंगेला मुलीचा मान देत पाटील परिवारानं केलेला हा अनोखा सोहळा सध्या केगाव परिसरात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित सुमनकीर्ती परिवाराचे सर्वेसर्वा विजयकुमार कादे मालक, तसेच तानाजी मळपे, थाबरे मालक, डोगरे मालक, शेखर ढोबळे, गणेश कोरे, रामेश्वर आबारे, अमर बसवती, सोमा गुदगे, अमोल जाधव तसेच रूपा गुदगे, सुजाता जोकारे, सुनीता जुजे आणि शारदा राजुरे यांच्यासह नातेवाईक, महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.